अशा एका बिझनेसची कल्पना करा जिथे गुंतवणूक तशी कमी पण नफा फक्त काही आठवड्यातच हातात येऊ शकतो. हो, आज आपण ब्रॉयलर कोंबडी पालनाच्या व्यवसायाचं मॉडेल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की कमीत कमी पैशात आणि लवकर परतावा देणारा असा कोणता व्यवसाय आहे. तर आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. या व्यवसायाची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्याचा स्पीड. म्हणजे गुंतवणुकीवर परतावा मिळायला किती वेळ लागत असेल? उत्तर आहे फक्त 45 दिवस. हो, बरोबर ऐकलंय. अवघ्या 1.5 महिन्यात सगळं नफ्याचं चक्र पूर्ण होतं. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करू 45 दिवसांच्या प्रॉफिट सायकलने, मग बघू ब्रॉयलर फार्मिंगची बेसिक माहिती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नफ्याचं गणित. आणि हो, सेटअप, सरकारी मदत आणि यशाची गुरुकिल्ली यावरही बोलूया. ओके, तर सुरुवात करूया त्या गोष्टीने जी या बिझनेसला एकदम खास बनवते, ते म्हणजे त्याचं 45 दिवसांचं प्रॉफिट सायकल. पण हे मॉडेल नेमकं काम कसं करतं? तर आपण बोलतोय ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगबद्दल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर खास मांसासाठी कोंबड्या वाढवणं. या कोंबड्यांची जातच अशी निवडलेली असते की त्यांची वाढ इतक्या झपाट्याने होते की फक्त 1.5 महिन्यात त्या विकायला तयार होतात. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. बघा, पोल्ट्री फार्मिंगमध्ये एक बेसिक चॉईस असतो. कोंबड्या मांसासाठी वाढवायच्या की अंड्यांसाठी? आणि इथेच 2 वेगळे मार्ग समोर येतात. एकीकडे आहे ब्रॉयलर फार्मिंग, जी आहे शॉर्ट टर्म गेम, म्हणजे कमी वेळात पैसे. आणि दुसरीकडे आहे लेयर फार्मिंग, म्हणजे अंड्यांसाठी कोंबड्या वाढवणं, जो एक लॉंग टर्म आणि स्थिर उत्पन्नाचा मार्ग आहे. आज आपलं लक्ष पूर्णपणे पहिल्या पर्यायावर असणार आहे, म्हणजेच फटाफट रिटर्न देणाऱ्या मॉडेलवर. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे हिशोब, पैशांचा हिशोब. आपण 500 आणि 1000 कोंबड्यांची 2 उदाहरणं घेऊन खर्च आणि कमाईचं गणित मांडून बघूया. ठीक आहे, सुरुवात करूया एका छोट्या स्केलवरून. समजा आपण 500 पक्ष्यांपासून हा बिझनेस सुरू करायचं ठरवलं, तर मग कागदावर याचा हिशोब कसा दिसेल? चला बघू. खर्चाचा विचार केला ना, तर सगळ्यात मोठा खर्च असतो खाद्याचा, जवळपास 60% जास्त. त्यानंतर चांगली हेल्दी पिल्लं घेणं ही एक महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. मग लसीकरण आणि औषधांवरचा खर्च तर लागतोच. त्यात वीज, पाणी वगैरे धरलं की 500 पक्ष्यांसाठीचा एकूण खर्च साधारणपणे 70,000 रुपयांपर्यंत जातो. आता कमाईचा आकडा बघूया. सगळा खेळ आहे पक्ष्याच्या वजनाचा. जर नीट खाऊ पिऊ घातलं आणि काळजी घेतली तर एक पक्षी 45 दिवसात आरामात 2 किलोचा होतो. बाजारात रेट वर खाली होत राहतो, पण आपण सरासरी 120 रुपये प्रति किलो धरूया. या हिशोबाने 500 पक्ष्यांपासूनची एकूण कमाई होते तब्बल 1,20,000 रुपये. मग निव्वळ नफा किती झाला? सोपं आहे. 1,20,000मधून 70,000चा खर्च गेला, म्हणजे हातात आले 50,000 रुपये. आणि हे लक्षात घ्या, ही कमाई आहे फक्त आणि फक्त 45 दिवसांची. आता बघूया की जर आपण हा बिझनेस थोडा मोठा केला तर काय होतं. म्हणजे पक्ष्यांची संख्या थेट दुप्पट 1000 केली तर नफ्याचं गणित कसं बदलेल? साहजिकच आहे, बिझनेस मोठा झाला की खर्च पण वाढणार. 1,000 पक्ष्यांसाठी पिल्लं आणि खाद्याचा खर्च सरळ सरळ दुप्पट होतो. हो, काही इतर खर्चांमध्ये थोडी बचत होऊ शकते, पण तरीही एकूण खर्च साधारण 1,40,000पर्यंत पोहोचतो. आणि कमाईचं गणित तर एकदम सरळ आहे. पक्षी दुप्पट म्हणजे विकायला असलेलं वजन पण दुप्पट. त्याच 120 रुपये प्रति किलोच्या रेटने 1,000 पक्ष्यांपासूनची टोटल कमाई थेट 2,40,000वर पोहोचते. आणि इथेच खरी गंमत आहे. 2,40,000 कमाईतून 1,40,000 खर्च वजा करा, निव्वळ नफा किती? पूर्ण 1,00,000 रुपये. म्हणजे बघा, गुंतवणूक दुप्पट केली तर नफा पण दुप्पट होतो, आणि तोही त्याच 45 दिवसांमध्ये. आकडे तर खूपच भारी आहेत, नाही का? पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नक्की लागतं तरी काय? चला आता शेडची उभारणी आणि सरकारी मदतीबद्दल थोडं जाणून घेऊया. शेड म्हणजे फक्त पत्र्याचं छप्पर नाही, ते आपल्या नफ्याचं केंद्र आहे. आतमध्ये योग्य तापमान, खेळती हवा आणि स्वच्छता ह्या गोष्टी कोंबड्यांची वाढ कशी होते यावर थेट परिणाम करतात. यातली एक जरी चूक झाली तरी आपलं नफ्याचं गणित बिघडू शकतं. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जो सुरुवातीला खर्च येतो तो कमी करायला सरकारी मदतसुद्धा मिळते. सरकारकडून वेगवेगळ्या योजनांमधून मदत मिळते, जसं की नाबार्डकडून या व्यवसायासाठी 25 ते 35% सबसिडी मिळते. PMFME योजनेतून सुद्धा कर्ज आणि अनुदान मिळू शकतं. इतकंच नाही तर स्थानिक पशुसंवर्धन विभागाकडून शेड बांधायला पण मदत केली जाते. मग या योजनांची माहिती कुठे मिळेल? अगदी सोपं आहे.
आपल्या जिल्ह्यातल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधा किंवा जवळच्या बँकेत किंवा नाबार्डच्या शाखेत जाऊन चौकशी करा. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या बिझनेसमध्ये धोका कमी करून नफा वाढवायचा असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात? हे 4 मुद्दे म्हणजे यशाची गुरुकिल्लीच समजा. पहिलं, लसीकरण वेळेवरच झालं पाहिजे, म्हणजे आजारपणाचा धोका टळतो. दुसरं, चांगल्या कंपनीची उत्तम प्रतीची पिल्लं घ्या, म्हणजे त्यांची वाढ चांगली होते. तिसरं, मार्केटचं प्लॅनिंग आधीच करून ठेवा, म्हणजे पक्षी तयार झाल्यावर विकायचे कुठे हे आधीच ठरलेलं असावं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, मृत्यूदर 5% आतच ठेवायचा, कारण एक पक्षी जरी दगावला तरी तो थेट आपल्या नफ्यातला तोटा असतो. या 4 गोष्टी सांभाळल्या की यश नक्की. तर मग कमी गुंतवणूक, जलद नफा हा व्यवसाय एक जबरदस्त पर्याय आहे, यात शंका नाही. ही सगळी माहिती ऐकल्यावर आता एकच प्रश्न उरतो. स्वतःच्या कमाईचं हे 45 दिवसांचं चक्र सुरू करायला आपण तयार आहोत का?